पण जर तिथे त्याच्यावर उपचार पद्धती केल्या तर सेरेब्रल पॉल्सीमध्ये रूपांतर करायचं थांबवतो. व्यायाम पद्धतीसारख्या विशिष्ट हालचाली करून मेंदूचे न्यूरॉनची एनर्जी वाढवली की आपण मेंदू तो काम करतो. उदाहरणार्थ मेंदू काम करत नाही स्वतः, आपण मेंदूला शिकवायचं. तिची मी जर्नी बघितली आहे पूर्ण, ती छोटी असतानापासून ते मोठं होईपर्यंत. आणि खूपदा असं वाटायचं की एवढं दुःख काय आहे तिला. की याच्यावर ट्रीटमेंट्स आहेत आणि चांगले आता आउटकम आलेले आहेत. अर्ली रेकग्निशन, अर्ली इंटरव्हेन्शन आणि ह्याला आपण थेरपी म्हणतो. हा एक टीम वर्क आहे. जसं सर्वसामान्य बाळ आहे तसं सर्वसामान्य जीवन जगू शकतो. अगदी बरोबर. अगदी बरोबर. सेरेब्रल पॉल्सी म्हणजे मतिमंद नव्हे. नमस्कार, मी अमर आणि तुमचा पॉडकास्ट होस्ट, आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक न्यूरोलॉजी प्रेझेंटिंग न्यूरो पॉडकास्टमध्ये, पावर्ड बाय लायनक्स लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड. मित्रांनो, एक बाळ ज्या जन्मताच कुठला तरी प्रॉब्लेम झाला आणि आयुष्यभराचं अपंगत्व त्या बाळाला आलं. पण हे अपंगत्व जर आपण टाळू शकलो किंवा त्यातली तीव्रता आपण कमी करू शकलो, नक्कीच करू शकतो. हा विकार आहे सेरेब्रल पॉल्सी. आणि या विकारावर आपण योग्य औषधोपचार, योग्य थेरपी, योग्य डॉक्टरांचं मार्गदर्शन याने आपण या विकाराला पूर्णपणे नियंत्रणात आणू शकतो. गरजेचं आहे योग्य वेळेस योग्य डॉक्टरांपर्यंत पोहोचणं. मित्रांनो, या विषयावर आपल्यासोबत चर्चा करण्याकरता सांगली येथील बाल मस्तिष्क रोग तज्ज्ञ म्हणजे पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर महेश साळे सर होते. त्यांच्यासोबत चर्चा करताना हा विकार, या विकाराचे अर्ली सायन्स काय आहेत, याच्यावर ट्रीटमेंट कशी केल्या जाते आणि ट्रीटमेंटचा आउटकम म्हणजे ट्रीटमेंट झाल्यावर बाळाला नेमकं कसं वाटणार आहे, या सगळ्या विषयांवर आपण चर्चा केली. पॉडकास्ट खूप महत्त्वाचा आहे. हा विकार तसा फार रेअर आहे, पण रेअर असल्यामुळे याबद्दल जागृती सुद्धा नाही आहे, अवेअरनेस नाही आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातून सेरेब्रल पॉल्सी या विकाराबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्याचा आपण एक प्रयत्न केलेला आहे. तर सुरू करू या पॉडकास्ट विथ डॉक्टर महेश साळे सर ऑन सेरेब्रल पॉल्सी. पण सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण पुढचे नोटिफिकेशन्स तुमचे मिस होणार नाही. सर नमस्कार. नमस्ते. पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच तुम्ही इथे आल्याबद्दल. आजचा आपला विषय आहे सेरेब्रल पॉल्सी, त्याच्यात ट्रीटमेंट्स आणि आउटकममध्ये काय एक्सपेक्टेशन्स आम्ही करावे ॲज अ पॅरेंट्स. तर माझा पहिला प्रश्न सर, या सगळ्या विषयांना घेऊन मी एक अनुभव फक्त तुम्हाला सांगतो आणि त्या अनुभवाला घेऊन हा प्रश्न आहे. माझे खूप जवळचे मित्र आहेत आणि मी त्यांच्या मुलीचं सेरेब्रल पॉल्सी अर्थात तिला आहे, आणि तिची मी जर्नी बघितली आहे पूर्ण, ती छोटी असतानापासून ते मोठं होईपर्यंत. आणि खूपदा असं वाटायचं की एवढं दुःख काय आहे तिला, आणि मग याच्यावर ट्रीटमेंट आहेत की नाही आहेत, काय हे आहेत. अर्थात ही सगळी घटना एक साधारणपणे 20-22 वर्ष आधीची, जेव्हा तिच्या जन्माची, आणि त्यानंतर पण असं नंतर कळलं की याच्यावर ट्रीटमेंट्स आहेत आणि चांगले आता आउटकम आलेले आहेत. तर मला हे सगळं तुमच्याकडनं आज जाणून घ्यायचं आहे. तर त्याच्या आधी मला सर सेरेब्रल पॉल्सी काय हे थोडं शॉर्टमध्ये सांगू शकाल? हो. पहिल्यांदा ह्या ज्या पॉडकास्ट कार्यक्रमाबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देईन, किंवा माझे मित्र आहेत विनीत वानखेडे, अमरजित वाघ यांना धन्यवाद देईन. त्यांना हा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप आसान मुद्दा आहे थ्रू मिस्टर अमर. आता तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे, सेरेब्रल पॉल्सी म्हणजे काय? सेरेब्रल पॉल्सी सोप्या भाषेत सांगायचं तर, एखादं मूल जेव्हा पोटात असतं आईच्या किंवा जन्माला येतं आणि त्याच्या मेंदूला जर आघात होतो, आघात कुठल्याही परिस्थितीचा असू शकतो, म्हणजे उदाहरणार्थ जे बाळ गुदमरलं, त्याला इन्फेक्शन झालं, फिट्स झाल्या, आणि कुठल्या पद्धतीने मेंदूला जर आघात झाले या स्टेजमध्ये, तर त्या मेंदूचे विशिष्ट भागांचं काम थांबतं. मग त्या मुलांची ती वाढ असते, ती एका स्टेजला अरेस्ट होते, म्हणजे ती तिथं थांबते. त्यामुळे त्या मुलांना शारीरिक अडचणी येऊ शकतात, मानसिक अडचणी येऊ शकतात, ते नॉर्मल असतात बऱ्याच वेळेला. त्यामुळे ही जी स्टेज राहते की मुलगा तिथं मध्ये अडकून पडतो अरेस्ट अवस्थेत, म्हणजे तो इतर मुलांसारखं त्या गोष्टी कदाचित शारीरिकदृष्ट्या फास्ट करेल किंवा नाही. मग ती जी फेज आहे ना, त्याला सेरेब्रल पॉल्सी असं नाव दिलं. सेरेब्रल पॉल्सी म्हणजे एक मोठी टर्म आहे. ओके. त्याच्यामध्ये
त्या मुलांची जे मेंदूचे आजार त्याच्यावर मुळे तो चालत नाही किंवा बोलत नाही, मग त्याचे बाकी शरीरावर झालेले इफेक्ट, ही जी सगळे मिळून जी टर्म तयार झाली त्याला सेरेब्रल पाल्सी दिलेलं असं सर नाव. थोडं संक्षिप्त जरा सांगितलं नेमकं काय होतं मेंदूमध्ये? सेरेब्रल पाल्सीचं कारण जर शोधायची हां. आपल्या देशाचं आपल्या भारतासारख्या देशामध्ये, हां. तर सगळ्यात मोठं कारण अजूनही आहे ते बाळ जन्माला येताना गुदमरतं. अच्छा. बर्थ अस्पेक्झिया म्हणतो. हं. त्यानंतर बाळाला इन्फेक्शन होतं. हे दुसरं सगळ्यात मोठं कारण. हं. तिसरं कारण मग त्याचे इलेक्ट्रोलाइट्स प्रॉब्लेम येतात. म्हणजे काय? बाळाला इन्फेक्शन झालं, दूध कमी मिळालं तर ग्लुकोज कमी झालं, इलेक्ट्रोलाइट किंवा त्याचं डिहायड्रेशन, वजन कमी झालं किंवा काही पोटात असताना गुंतागुंतीचे जेनेटिक किंवा मेटाबॉलिक आजार. ह्याच्यामुळे मेंदूचे काही भागांचं काम होत नाही. उदाहरणार्थ हे बाळ सोप्या भाषेत सांगायचं 3 महिन्याला मान धरायला पाहिजे, ते बरेच काही महिने धरत नाही. अच्छा. 1 वर्षाला चालायला पाहिजे किंवा 7 महिन्याला बसायला पाहिजे. ह्या काही टिक्टम्स आहेत मेडिकल सायन्समध्ये. जगातल्या सगळ्या मुलांनी त्या वयानुसार त्या क्रिया करायला पाहिजे. अगदी. मग ती मुलं एक्स्ट्रा टाइम घेतात, मग ते उशिरा चालतात, अडकतात, पाय कडक होतात किंवा चालत नाहीये. म्हणून हे जे आहे ह्या बहुधा ह्या कारणाने ह्या मुलांची ती अवस्था राहते. अच्छा. आता एक प्रश्न, हा न्यूरोजेनेटिक डिसऑर्डर आहे का? म्हणजे हा जीन्समुळे होतो का हा? सगळाच सेरेब्रल पाल्सी आजार न्यूरोजेनेटिक नाही. ह्यातला बराच जो आजार इंडियामध्ये आहे तो आपण बोलल्याप्रमाणे ॲक्वायर्ड कॅटेगरीतला. ॲक्वायर्ड म्हणण्यापेक्षा तो होतो. आपण अजून त्याला नशिबाचा भाग म्हणतो. म्हणजे एखादं बाळ डिलिव्हरी प्रोसेसमध्ये गुदमरलं. अगदी खूप छान हॉस्पिटलला असू देत किंवा पेरिफेरीला असू दे, ते का गुदमरतं? तर बऱ्याच वेळेला काय ते सिच्युएशन गोष्टी, आईचे प्रॉब्लेम्स, आईला न आलेली कळा किंवा बाळाची वजनाची साईज किंवा आईचे चुकलेले रोटेशन्स किंवा ते जन्माला आल्यानंतर पोटात शी केली, रडलं नाही, हे नंतर ते आजारी पडलं, हे बरेच कारणामुळं हा इश्यूज येतो. अच्छा. म्हणजे मला यापूर्वी असं वाटायचं की हा काहीतरी जेनेटिक डिसऑर्डर आहे आणि त्यामुळेच होत असावा. हो, काही जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे आपल्या DNA मध्ये काही बदल होतात, म्युटेशन्स. त्यामुळे काही मुलांच्या नशिबात ते आजार होतात. म्हणजे काय आपल्या मेंदूमध्ये चयापचय क्रिया शरीरातल्या बऱ्याच भागाच्या होत नाहीत. मग ते काही गोष्टी अनुवंशिक असू शकतात. म्हणजे एखादा नावाचा केमिकल डिसऑर्डर आहे, तो वडिलांना झाला किंवा अगोदर काही मुलं एक्सपायर झाली, हा अर्धवट जगला, पण ह्याच्यामध्ये ते गोष्टी होत नाहीत, चालत नाही, बोलत नाही. त्यामुळे तो DNA काय करतो, तो शरीराची रचना मेंदूची त्या पद्धतीने ठेवायच्या प्रयत्नामध्ये त्या बाळाला तो सेरेब्रल पाल्सी देतो. त्यामुळे बरेचसे आजार जेनेटिक आहेत, पण मेजॉरिटी जेनेटिक नाही आहे आता ह्या घडीला. अगदी. पण आपण इंडियामध्ये अजून जशी प्रगती करतो, कारण शोधतो, तसं जेनेटिकचं कारण पूर्वी 20 वर्षापूर्वी 5% होतं, ते आता 20% वर आलेलं आहे. कदाचित आणि 20 वर्षांनी ते 40% वर येईल. आणि जेनेटिकचा चांगला मुद्दा काय, जेनेटिक गोष्टी जर कळाल्या तर त्यावर प्रिव्हेन्शनसाठी प्रयत्न करू शकतात. अगदी. सर एक ढोबळमानाने काय याचं प्रिव्हेलन्स आहे, किती बाळांमागे सेरेब्रल पाल्सी होतोय वगैरे असा काही अभ्यास आहे का? आहे, असा अभ्यास आहे. भारतामध्ये जे बाळं ॲव्हरेजली आपण असं म्हणू शकतो की 100मध्ये आत्ता सध्या ह्या घडीला 2% हे सेरेब्रल पाल्सीचा मुद्दा येऊ शकतो. ते कुणाला? आपल्याकडे भारतामध्ये गुदमरायचं प्रमाण 10% किंवा आजार व्हायचं इन्फेक्शनचं प्रमाण 10 to 20% आहे. ह्यातून सगळ्याच मुलांना होत नाही. त्यातल्या पण जी संख्या कमी आहे, त्यामुळे म्हणून म्हणलं 100रातल्या 2 to 3% मुलांना सेरेब्रल पाल्सी हे आता सध्या होतं. हाच आकडा 10-20 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही शिकायचो MBBS किंवा डिग्रीसाठी, त्यावेळेस हा आकडा खूप मोठा होता. 10%, 12%, 15%. नाऊ इट हॅज ड्रॉप टू दॅट लेवल. त्यांना आपल्याकडे आता बऱ्याच पद्धती डेव्हलप झाल्या, ज्या करून सेरेब्रल पाल्सीचे प्रॉब्लेम आपण कमी करू शकतो आणि काय काय गोष्टींमध्ये सेरेब्रल पाल्सी हे थांबवू शकतो. सर आता याचं एक डायग्नोसिसबद्दल थोडं जाणून घ्यायचं आहे, ट्रीटमेंट पार्टकडे येण्याआधी, की डायग्नोसिस याचं कसं करतात, काय बघितलं पाहिजे पेरेंट्सने की आता आपल्याला पिडियाट्रिक न्यूरोलॉजिस्टकडे जायचं आहे? नाही, पिडियाट्रिक न्यूरोलॉजिस्टच्या अगोदर सगळ्याच पालकांनी पहिल्यांदा हे अर्ली इंटरव्हेन्शन जो शब्द आहे त्याच्या अगोदर त्यांनी ओळखायला पाहिजे. अगदी. उदाहरणार्थ एक प्रोसेस आहे, 3 महिन्याच्या बाळाने मान धरायला पाहिजे, नॉर्मल बाळाने, सगळेच ऑलमोस्ट जगातलं.
7 महिन्याला बसायला पाहिजे, 9 महिन्याला रांगायला पाहिजे, 10 महिन्याला एखादी वस्तू धरून उभा राहायला पाहिजे आणि 12 ते 14 महिन्यात चालायला पाहिजे. बरोबर. तसंच 6 ते 7 महिन्यात 1 शब्द बोलणं, 1 वर्षाला 2 शब्द बोलणं, 2 वर्षाला 2 शब्दांचं वाक्य बोलणं, ही जी आपण डेव्हलपमेंट म्हणतो, हे नैसर्गिक ठराविक महिन्याला ठराविक गोष्ट होते. पालकांनी काय ओळखायचं आहे की त्या महिन्याला त्या मुलाची ती डेव्हलपमेंट नाही झाली तर आपण बालरोग तज्ज्ञ किंवा पेडियाट्रिक न्यूरोलॉजीशी मदत घेणं गरजेचं आहे. बरोबर. आता पेडियाट्रिक न्यूरोलॉजीची संख्या वाढते तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे गेला तर त्यांचे सेंटर्स असतात, मग तिथे तुम्हाला बाकी उपचार पद्धती पुढे प्लॅन करायला सोपं जातं. अगदी. म्हणजे पहिलं आहे की पालकांनी ओळखायला पाहिजे. पालकांनी ओळखायला पाहिजे. मग एकदा तुम्ही डॉक्टरकडे गेला की मग तुम्ही डॉक्टर असेसमेंट करू शकतात, मग त्याचे कारण शोधू शकतात. MRI आला, फिट्स असेल फिट्सच्या टेस्ट आल्या, बाकीच्या गोष्टी ब्लड टेस्ट आल्या, जेनेटिक टेस्ट आल्या. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन तुम्ही एकदा अर्ली ओळखलं, डॉक्टरपर्यंत पोहोचला की पुढच्या गोष्टी खूप सोप्या होतात. अशी कुठली इन्व्हेस्टिगेशन टेस्ट आहे का की ही केली की पॉझिटिव्ह आली म्हणजे सेरेब्रल पल्सी आहे? नाही, अशी कुठली टेस्ट नाही की केली आणि 100% कळाले. हां. हे आपल्याला बहुधा त्याच्यावर लक्षच ठेवायला लागतं. अच्छा. हो. ओके. सर आता ट्रीटमेंट पार्टकडे येतो. मी त्या माझ्या मित्रांची जी मुलगी होती, मी तिची जर्नी बघितली आणि ट्रीटमेंट का नाही झाली आता मग त्या कंडिशनमध्ये तर माहिती नाही, ही कदाचित 20-22 वर्ष आधीची गोष्ट असल्यामुळे त्या काळात तेव्हा तेवढं टेक्नॉलॉजी नसेल. पण आज जर कुणाचं सेरेब्रल पल्सी डायग्नोज झालं, कुणाच्या पेरेंट्सच्या बाळाचं, तर आज ट्रीटमेंट काय आहे? फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट काय आहे? मी तुम्हाला थोडंसं अगोदर येईन. हां. सेरेब्रल पल्सी आपण आत्ता जी टर्म वापरतो ह्या घडीला 2025ला आपण लगेच एखादा मुलगा चालत नाही, बोलत नाही, सेरेब्रल पल्सी आता संभवत नाहीये. आपण म्हणतो ग्लोबल डेव्हलपमेंटल डिले आहे, त्याची डेव्हलपमेंट उशिरा झाली, मेंदूचा विकास उशिरा होतोय. अच्छा. म्हणजे आपण तो प्रवास केलेला आहे. पूर्वी जी मुलं ही उशिरा व्हायची, त्यांना उपचार न मिळाल्यामुळे मग ते कॉम्प्लिकेशनमध्ये जायचे, मग सेरेब्रल पल्सी आपण म्हणायचो. मग आता आपण काय करतो, ज्या मुलांची क्रिया उशिरा होते, उदाहरणार्थ मान उशिरा धरली, बसणं उशिरा झालं, चालणं उशिरा झालं, बोलणं उशिरा झालं, ठराविक नॅचरली मुवमेंट आहेत ते उशिरा झाल्या, तर ह्या मुलांच्या आपण त्यांना डेव्हलपमेंट डिले होतो आणि आपण जर तिथे त्याच्यावर उपचार पद्धती केल्या तर सेरेब्रल पल्सीमध्ये रूपांतर करायचं थांबवतो. अरे वा. उदाहरणार्थ कमी दिवसाचं बाळ आहे आणि तुम्ही त्याच्यावर बाळावर क्रिया केल्या तर त्या बाळाला सेरेब्रल पल्सी कशाला होईल? क्या बात आहे. त्यामुळे आजकाल आधुनिक काळामध्ये तुम्ही जो म्हणताय की हा सेरेब्रल पल्सी टर्म, आता त्याच्यावर तुम्ही म्हणाला की नक्की काय करायचं पॅरेंटनी. उदाहरणार्थ एखादा बाळ मान धरत नाही किंवा त्याला वेळ लागलेला आहे, 2-3 महिने एक्स्ट्रा लागलेले आहेत, आपण त्याला म्हणतो डिले, मेंदूचा विकास कमी, शारीरिक बोलत नाही, मग बोलायचा विकास कमी, मग त्याचा जर बौद्धिक किंवा बाकीचा विकास असेल आपण ग्लोबल डिले म्हणतो, म्हणजे सर्वांगीण तो मागं पडायला लागला. इथे आपण जर पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्टचं मत घेतलं, त्या बाळाला वेळेवर फिजिओथेरपी जर सुरू केली, ब्रेनची आपण न्यूरॉनची जी एनर्जी वाढवली आणि आपण त्या बाळाला बोलायला शिकवलं, स्पीच थेरपीची मदत घेऊन, आपण त्या बाळाला सायकोलॉजिस्ट दाखवून बुद्धीचं प्रमाण काढलं, बुद्धी वाढवायच्या गोष्टी केल्या, स्वभाव थेरपी केल्या, ऑक्युपेशनल थेरपी. आता काय अशा थेरपीज आहेत ह्याने आपल्या ब्रेनचा जो लपलेला विकास होतो. अरे वा. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये न्यूरॉनची न्यूरोप्लास्टिसिटी कन्सेप्ट आहे, म्हणजे ऊर्जा वाढवायची कॅपॅसिटी असते. म्हणजे जन्मल्यावर न्यूरॉन्स जे अस्ताव्यस्त पडतात, काही डॅमेज झालेले असतात, पण ते बाकीचे न्यूरॉन्स एनर्जी वाढल्यामुळे मेंदूची ऍक्टिव्हिटी होते. एखादा बाळ जर 1.5 किलो वजनाचा असेल आणि ते बाळ चालत नाही किंवा बोलत नाही, त्यांना जर ट्रेन केलं तर त्या एरियामध्ये ठीक आहे थोडासा प्रॉब्लेम येतो, पण त्याच्या आजूबाजूचा एरिया काम करतो आणि तो प्रॉब्लेम निघून जातो. अरे बापरे. दॅट इज अर्ली इंटरव्हेन्शन, अर्ली रेकग्निशन हे गरजेचं. बरोबर. सर आता अर्ली इंटरव्हेन्शन म्हणजे अराउंड आपण कुठल्या महिन्यापर्यंत आपण अर्ली इंटरव्हेन्शन कन्सिडर करू शकतो? अर्ली इंटरव्हेन्शन उदाहरणार्थ एखादं बाळ नॉर्मल 9 महिन्याचं आहे, नॉर्मल वजनाचं जन्माला आलेलं आहे, तर त्याने नॉर्मल ह्या क्रिया नॉर्मल वेळेलाच करायला पाहिजे. जसं मी मगाशी बोललो, 3 महिन्याला मान धरणं, 7 महिन्याला चालणं, 12 महिने 14 महिन्याला चालणं, 7 महिन्याला बसणं, सॉरी. तर ह्या मुलांच्या ह्या क्रिया ज्या होतात त्या क्रिया जर उशिरा झाल्या 2 महिने वगैरे, तर तुम्ही त्यांना डॉक्टरांना दाखवा आणि काम करा. म्हणजे उदाहरणार्थ मान वेळेत धरली, बसायला वेळ लागला, एखादा बाळ 5 महिन्याचा आले मान धरलेली नाही, नॉर्मल डिलिव्हरी वगैरे आहे, तर डेफिनेटली तुम्ही त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. दुसरी सिच्युएशन आहे, बाळ जन्मालाच 7 महिने 8 महिन्याचा आलेला आहे, त्याचं वजन
1 किलो ते 2 किलोच्या आसपास आहे, ह्या बाळांना उशिरा म्हणजे डेव्हलपमेंट मागं राहायची शक्यता असते. आपण काय करतो मग इंडियामध्ये याच्यावर प्रोग्राम केला, हाय रिस्क प्रोग्राम. म्हणजे ह्या बाळांना रिस्की बाळ म्हणून संबोधलं जातं आणि ह्यांच्यावर 1 ते 1.5 वर्ष लक्ष ठेवतो आणि त्यांची डेव्हलपमेंट जर 1-2 महिन्यांनी मागे पडत असेल तर आपण त्यांना ट्रेन करतो, जेणेकरून त्यांना कॉम्प्लिकेशन वगैरे होऊ नये. उदाहरणार्थ काय, कमी दिवसाच्या बाळांना जर तुम्ही वाट बघितली, त्यांना अर्ली रेकग्निशन म्हणजे ओळखून त्यांच्यावर जर काम नाही केलं आणि त्यांच्या मेंदूतले काही एरियाज डॅमेज झाले तर ते पायाचं कंट्रोल जाऊन पाय कदाचित अपंग होऊ शकतात. बरोबर. हे जर तुम्ही अगोदरच काम केलं ती क्रिया आपण टाळू शकतो. दॅट इज अचिव्हमेंट. अर्ली रेकग्निशन, अर्ली इंटरव्हेन्शन आणि ह्याला आपण थेरपी म्हणतो. हा एक टीम वर्क आहे. त्याला मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच हा मेडिकल भाषेमध्ये शब्द आहे. म्हणजे फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, सायकोलॉजिस्ट, डॉक्टर, पिडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट ह्यांनी जर मुलांवर काम केलं तर काय काय आजकाल मुलांमध्ये सेरेब्रल पल्सी होतच नाही. अगदी. काही अपवाद आहेत, जेनेटिक आजार, मेटाबॉलिक आजार, ज्या आजारामध्ये आपल्याला काहीच करता येत नाही, त्यांचा शोध लागलेला आपण त्याच्यावर काम करू शकतो. ॲटलिस्ट त्यांना आयुष्याची ती लेवल आपण गाठू शकतो की ते चालू शकतात, बोलू शकतात. म्हणजे ते नुसते पडून राहून फॅमिलीवर बर्डन होत नाही. बरोबर. ते फॅमिलीचे काही आनंद उपभोगू शकतात. आपण त्यांना तेवढं ट्रेन करू शकतो. म्हणजे सर असं आपण म्हणू शकतो की जर अर्ली डायग्नोसिस झालं म्हणजे एक बाळ 3 महिन्याचं आहे, मान टाकत नाहीये, म्हणजे मान धरत नाहीये आणि आपण त्याच वेळेला जर डॉक्टरांपर्यंत पोहोचलो तर कदाचित सेरेब्रल पाल्सीची जी कंडिशन आहे ती आपण टाळू शकतो आणि तो बाळ पुढे जसं सर्वसामान्य बाळ आहे तसं सर्वसामान्य जीवन जगू शकतो. अगदी बरोबर. अगदी बरोबर. सगळ्याच मुलांना लागू होत नाही. ज्यांना कमी डॅमेज आहे डेफिनेटली ते ह्यातनं बाहेर पडू शकतात. ज्यांना जास्त डॅमेज आहेत ते चालू शकतात, बोलू शकतात, थोडा बुद्धीचा इश्यू शकतो. पण एक आयुष्य जगायची जी चांगली कॅपॅसिटी असते त्या मुलांना आपण ते देऊ शकतो. क्या बात आहे. आणि हे जे कॉम्प्लिकेटेड मुलं व्हायची जो नंबर आहे तो दिवसेंदिवस कमी होतो. एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. अर्ली इंटरव्हेन्शन आणि अर्ली थेरपीज. आपण आम्ही सारखा अर्ली इंटरव्हेन्शन का शब्द वापरतो, एक मेडिकलमध्ये खूप महत्वाचं आहे. अर्ली इंटरव्हेन्शन म्हणजे काय, तुम्ही मान जर धरत नाही बाळ 5 महिन्यालाच भेटायचं, 1 वर्षाला नाही. दॅट इज कॉल्ड अर्ली इंटरव्हेन्शन. तुम्ही जेवढ्या लवकर कराल तेवढ्या लवकर बरं व्हायची पण कॅपॅसिटी असते. अगदी. सर आता तुम्ही थेरपी बद्दल सतत एक इन्फोसिस केलं की थेरपी हे थेरपी थोडंसं ब्रेकडाऊन करू शकाल का, काय असतं थेरपी? थेरपी म्हणजे मी तुम्हाला सांगेन, आपला मेंदूमध्ये एक कन्सेप्ट आहे मेडिकल सायन्स, न्यूरोप्लास्टिसिटी. म्हणजे काय, जेव्हा आपल्या ज्या विशिष्ट क्रिया होतात, मान धरणं, बसणं, चालणं, आपल्या न्यूरॉनची एनर्जी वाढत जाते, न्यूरॉन्स एकमेकाला अटॅच होतात आणि एनर्जी ट्रान्समिशन्स होतं आणि आपण म्हणू शकतो की आपल्या मेंदूमध्ये ऊर्जा प्रस्थापित होते. मग आणि तो काम होतं त्या वयानुसार. ही क्रिया चालूच राहते माणसामध्ये आणि ही क्रिया न्यूरोप्लास्टिसिटी कन्सेप्ट आहे पहिले 5 वर्ष. ह्यामध्ये जर कुणाला इजा झाली, काय झाली, तर समजा एखादा बाळ आहे, आपण मान धरत नाही किंवा बसत नाही किंवा चालत नाही. आपण जर फिजिओथेरपी म्हणजे काय, ट्रेन लहान मुलांमध्ये फिजिओथेरपिस्ट असतात, त्यांच्यामध्ये पण डिग्री होल्डर्स. मग हे आता अलीकडे अशा कन्सेप्ट आले की फक्त मेंदूच्या डॅमेजवरचे थेरपिस्ट, पायावर जे कडकपणा त्याच्यावरची फिजिओथेरपिस्ट. आणि हे फिजिओथेरपी म्हणजे काय, शरीराच्या व्यायाम पद्धतीसारख्या विशिष्ट हालचाली करून मेंदूची न्यूरॉनची एनर्जी वाढवली की आपण मेंदू तो काम करतो. उदाहरणार्थ मेंदू काम करत नाही स्वतः, आपण मेंदूला शिकवायचं एक सामान्य भाषेमध्ये. बरोबर. फिजिओथेरपी व्यायाम प्रकारामध्ये म्हणजे आपण त्याला एक फिजिओथेरपी म्हणतो. म्हणजे असं आपण म्हणू शकतो फिजिओथेरपीला की मेंदूला एक वळण लावण्यासाठी विशिष्ट प्रकारचे व्यायाम. येस. त्यामुळे काय होतं, मेंदूमध्ये जी गोष्ट 2 वर्षाला नैसर्गिक प्रस्थापित होणार आहे, आपण ते वेळेच्या अगोदर प्रस्थापित करू शकतो. अगदी. ज्यामुळे पुढचा जो 1 वर्षाचा कॉम्प्लिकेशनचा मुद्दा आहे तो निघून जातो. अच्छा. दॅट इज क्रेडिबिलिटी ऑफ द थेरपी. तशी स्पीच थेरपी आहे. म्हणजे साधारण 1 वर्षाला बाळ हे आई, बाबा, बाय सिलेबस शब्द बोलायला पाहिजे अर्थपूर्ण. बरोबर. किंवा 2 वर्षाला 2 शब्दांचं किंवा 3 शब्दांचं वाक्य बोलायला पाहिजे. ते बोलत नाही. मग आपण जर वेळेच्या अगोदर त्यांना ट्रेन केलं, सेम मेंदूमध्ये बोलायच्या सेंटरची जी ऊर्जा आहे ते वाढली, बोलायला लागलं तर तो प्रॉब्लेम निघून जातो. मग त्यामुळे काय होतं, ही मुलं भविष्यात मंद पण राहत नाहीत. जर ते वेळेवर चालली, वेळेवर बोलली तर ऑटोमॅटिकली काय होतं, बुद्धी पण चांगली राहते. त्यालाच अर्ली इंटरव्हेन्शन म्हणतो. पण हे टीम वर्क आहे. सर आता याच्यामध्ये म्हणजे टीममध्ये कोण कोण असतं हे थोडंसं एक डिटेल, म्हणजे
पिडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट असतात. पेडियाट्रिक हा? न्यूरोलॉजिस्ट हा पहिल्यांदा असेस करेल हा, आणि प्लॅन देईल. ओके. त्यानंतर समजा फिजिकल प्रॉब्लेम असतील तर फिजिकल थेरपी किंवा फिजिओथेरपी फिजिओथेरपी, येस, दोन. दोन. मग स्पीचचा प्रॉब्लेम असेल स्पीच थेरपिस्ट. अच्छा. बुद्धीसाठी सायकोलॉजिस्ट असतात. लहान मुलांचे सायकोलॉजिस्ट बुद्धीचं प्रमाण काढून त्याच्यावर काम करणं. स्वभाव थेरपी असते. कधी कधी मुले चंचल हायपर ऍक्टिव्ह शाळेमध्ये स्लो असतात, त्यांना ट्रेन करायचं असतं. आणि 4 त्यानंतर बालरोग तज्ज्ञ येऊ शकतात. ते आजार झाले त्यांच्यावर लक्ष ठेवणं. अगदी. काही आता आणखी थेरपिस्ट मी सांगू इच्छितो की ऑक्युपेशनल थेरपिस्ट. त्यानंतर बिहेव्हिअरल थेरपिस्ट. हे काय करतात, त्या मुलांचे स्वभाव आणि कॉन्सन्ट्रेशन, बुद्धी, शाळेमध्ये त्यांची प्लेसमेंट, शिक्षकांशी बोलणं इथंपर्यंत काम केलं जातं. अच्छा. म्हणजे दॅट इज टीम वर्क. क्या म्हणजे बात. टीममध्ये कदाचित 5 लोक असतील, 10 असतील. त्यामुळे ह्याला मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच म्हटलं जातं. बरोबर. तर सर, या टीमवर्कमुळे बाळाचं पुढचं आयुष्य, म्हणजे हे 2025 साली सांगतोय, येस, हे सुखकर होऊ शकतं. होऊ शकतं. तुमच्या पेशंटला जर आता 2025ला आपण कारण शोधलं असतं हा, तर डेफिनेटली खूपच फरक पडला फरक पडू शकला असता. असता. क्या बात. इव्हन काही किचकट जेनेटिक आणि मेटाबॉलिक आजार आहे, इम्बॉर्न एरर म्हणतो, त्याच्यामध्येही काही प्रमाणात फरक पडतो. काही आजार खूपच किचकट आहेत. ते किती कॅटेगरी आहे, ती 2 ते 4% आहे, ज्यामध्ये मृत्यूदर आहे किंवा प्रॉब्लेमॅटिक आहे. आजकाल आपण त्याच्यातून पण शिकतो. त्यांचे जेनेटिक स्टडी, मेटाबॉलिक स्टडी केले जातात आणि ही मुलं जन्माला येताना आपण ह्याच्यावर काम करू शकतो का, आपण ते कसं टाळू शकतो. म्हणजे सेरेब्रल पल्सी व्हायचा रेट हा आपण खूप कंट्रोलमध्ये आणायचा प्रयत्न आता काय आहे सर सध्या स्टेटस? म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की पूर्वी हो. 10% होता, आता 1%, पण एक ओव्हरऑल जर आता सध्या ओव्हरऑल मी मगाशी तेच म्हणलं 2 ते 3% वर हा आकडा आलेला आहे. आहे. आणि हा पण आणखी आता आपल्या पुढे चॅलेंजेस पण आहेत की मुलं प्रीटर्म म्हणजे लवकर जन्माला येतात किंवा काही वेगळ्या सिच्युएशन, जेनेटिक आजार वाढतात. त्यामुळे ते चॅलेंजेस आहेत, पण आपली उपाययोजनेमुळं आपण ते चॅलेंजेस पण पार पाडतो. ग्रेट. काही मुलांना फिटचे आजार किचकट होतात, पण शक्यतो फिटच्या मोठ्या आजारामुळे सेरेब्रल पॉल्सीमध्ये शक्यतो कोण जात. कारण काय, फिटचे आजार आपलं कंट्रोल असतं, स्वभाव दोष येऊ शकतात. अपंगत्व याचा मुद्दा खूप दुर्मिळ आहे. फिट्स इटसेल्फ म्हणजे फिट्स आहे ते त्याच्यामुळे काय होत नाही. फिट्समुळे काय जे कॉम्प्लिकेशन झालं, ब्लिडिंग झालं, मग कुठे एक हात एक पाय पॅरालिसिस, हेमिप्लेजिया वगैरे झालं, पण त्याच्यावर पण काम करू शकतो. आता नवीन 2025 मध्ये जर पूर्ण एक साईडला पॅरालिसिस, हेमिप्लेजिया म्हणजे एक साईड हालत नसेल, डॅमेज झालं असेल, तर गेट अनालिसिस सर्जरीने त्या मुलाला, भले मेंदूत डॅमेज जास्त असू दे, आपण त्याला गेट अनालिसिस विशेष सर्जरीने नॉर्मल चालवू शकतो. म्हणजे लंगडायचा पण मुद्दा राहत नाही. क्या बात. इज दॅट अचिव्हमेंट इन 2025. तुम्हाला सर्जन पण त्यामध्ये ऍड करावा लागतो. म्हणजे लहान मुलांचे ऑर्थोपेडिक सर्जन किंवा आणि काही सर्जन टीममध्ये परत ऍड झाले. क्या बात. म्हणजे ओव्हरऑल आज 25 वर्षापूर्वी सारखी परिस्थिती नाही आहे की सेरेब्रल पॉल्सी म्हणजे तो बाळाला आयुष्यभर बेडवर राहणार. हो. आज 25 वर्षापूर्वी सेरेब्रल पॉल्सी म्हणजे मुलांकडे बघत बसायचं आणि आपल्या नशिबाची चूक आहे का, त्या मुलगा अपंग होतो का, तो मंद होतो का, पण आता तसं नाही. त्या मुलांवर आपण काम करतो आणि खूप फरक पडलेला आहे. माझा शेवटचा आता याच्यातला प्रश्न आहे सर, एक ना इन्स्पिरेशनल एक्झाम्पल तुम्ही आता बघत असाल, एखादी इन्स्पिरेशनल एक्झाम्पल सांगा जे ज्यांच्या पॅरेंट्सना अशी काही कंडिशन आली आहे ते त्यांच्यासाठी इन्स्पिरेशन पण ठरेल. हो, मी तुम्हाला इन्स्पिरेशन एक्झाम्पल एक नाही, माझं सेंटर 2013 पासून आहे. आम्ही मागच्या महिन्यात मीटिंग घेतली आणि काही पालकांना बोलवलं. आमच्याकडे काही न शिकलेले पालक आहेत. आम्ही शिकलेल्या पालकांना बोलवलं, काही न शिकलेल्या पालकांना बोलवलं. जे सेरेब्रल पॉल्सीतून बरे झाले तर नॉर्मल स्कूलिंग करतात. आणि काही मुलं सेरेब्रल पॉल्सी म्हणजे काही मुलांना थोडासा प्रॉब्लेम आहे, लंगडतात काय, पण ते बुद्धीनंच चांगले. अच्छा. मग आम्ही त्यांना ती उदाहरण देतो की माझ्याकडे एक 8 वर्षाची मुलगी आहे, तिला ब्रेन डॅमेज 40% झालेला आहे, पण ती शाळेमध्ये खूप हुशार आहे. म्हणजे त्या आईवडिलांनी खूप, आणि ते आईवडील म्हणजे काय असे खूप पैसेवाले किंवा असे एकदम शिकलेले नाही आहेत. ते 8वी-9वी पास आहेत, पण त्यांनी डेडिकेशनने काम केलेलं आहे. आम्ही त्या पालकांना बोलवतो, मीटिंग घेतो आणि अवश्य मी एक वाक्य सांगतो की सेरेब्रल पॉल्सी हे शारीरिक गोष्टीवर मात करू शकतो. क्या बात आहे. सेरेब्रल पॉल्सी म्हणजे मतिमंद नव्हे, हे वाक्य आजकाल आम्ही सांगतो. कारण सेरेब्रल पॉल्सीची बरीच मुले नॉर्मल बुद्धीची असतात, लोकांमध्ये तो गैरसमज असतो.
क्या बात आहे. सो हे इन्स्पिरेशनल एक्झाम्पल पॅरेंट्ससाठी, पालकांसाठी एक इन्स्पिरेशन ठरेल की हां, नाही ठीक आहे, आमचा मुलगा अभ्यासात चांगला करू शकेल. ठीक आहे, एका सेगमेंटमध्ये त्याला थोडंफार नशिबाने म्हणू शकतो. आपले आता इंडियामध्ये पॅरा ऑलिम्पिक्स हां, concept आहे. येस. हां, त्याच्यामध्ये कित्येक मुलं आहे. ज्यांना सेरेब्रल पल्सी आहे. काही काहींना सेरेबल पाल्सी म्हणजे काय, व्यंग होतं, काय होतं, बुद्धीनच छान आहे. ते आजकाल गोल्ड मेडल आणतात. बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या आहेत. आपले काही सायंटिस्ट असतील, डॉक्टर जोश वगैरे, गणितशास्त्रज्ञ, सेरेबल पाल्सी सारखे आहेत, पण ते हुशार. म्हणजे जगामध्ये इन्स्पिरेशनल ऍक्टिव्हिटी आहेत पहिलं ते. ग्रेट. सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही पॉडकास्टमध्ये आलात आणि एवढं सुंदर गाईड आणि सुंदर मार्गदर्शन केलं. आणि हा व्हिडिओ आपला यूट्यूबवर असणार आहे आणि हा प्रत्येक पॅरेंट्सला ज्यांच्या मुलांना सेरेब्रल पाल्सी आहे त्यांच्यासाठी हा इन्स्पिरेशनल ठरेल. हो, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.